आता आपण काय करू नेक्स्ट, ह्याच्यामध्ये आपल्याला काय करायचंय, एपीआय ऍड करायची. ठीक आहे. सो एपीआय ऍड करताना आपण काय करणार आहे, आपल्या एपीआय चा कॉल ह्या पेजवरती देणार. ठीक आहे. कारण आपल्याला काय करायचं, ही स्टेट जी आहे ती ट्रू सेट करायची बेस्ड ऑन लॉग इन और लॉग इन फेल. ठीक आहे. सो आपण काय करणार, इथे एक फंक्शन लिहिणार, त्या फंक्शन मध्ये आपण काय करणार, आपला एपीआय कॉल करणार. त्या एपीआय कॉल मध्ये आपण काय करणार आहे, आपलं ऍक्च्युअल लॉग इन आणि लॉग आउट ह्या गोष्टी दोन फंक्शन मध्ये आपण करणार आहेत. ठीक आहे. सो लॉग इन साठी आपण काय करूयात, हँडल लॉग इनची सर्व्हिस क्रिएट करूया किंवा युजर लॉग इनची सर्व्हिस आहे ठिकाणी एक फंक्शन क्रिएट करूयात. त्या फंक्शन मध्ये काय करणार, आपला एपीआय कॉल करणार. त्या एपीआय ला आपला युजर नेम आणि पासवर्ड जाणार आणि त्याचं लॉग इन होणार किंवा नाही बेस्ड ऑन डेटाबेस मधली व्हॅल्यू. ठीक आहे. सो मी काय करतो, इथं एक फंक्शन राईट करतो. सो कॉन्स्ट, मी याला नाव देतो युजर लॉग इन सर्व्हिस. ठीक आहे. युजर लॉग इन सर्व्हिस, डिपेंड तुम्हाला जे नाव द्यायचं देऊ शकता. आपण फक्त युजर लॉग इन नाव जरी दिलं तरी चालेल किंवा व्हॅलिडेट युजर नाव दिलं तरी चालेल. ठीक आहे. युजर लॉग इन सर्व्हिस नाव मी देतो. ठीक आहे. त्यानंतर मला काय करायचं, या फंक्शनला दोन पॅरामीटर असले पाहिजेत, युजर नेम आणि पासवर्ड. ठीक आहे. सो मी इथं काय करतो, फंक्शनला दोन पॅरामीटर देतो, युजर नेम जो की असेल स्ट्रिंग आणि सेकंड पॅरामीटर असेल माझा पासवर्ड. ठीक आहे. पासवर्ड जो पण असेल माझा स्ट्रिंग. ठीक आहे. सो हे दोन पॅरामीटर माझे या ठिकाणी या फंक्शनला पास होतील आणि या फंक्शन मध्ये मला काय करायचं, एपीआय कॉल करायचा आहे. सो आपल्या फंक्शन मध्ये काय करू या ठिकाणी, हो सॉरी, फंक्शनच्या बॉडीमध्ये काय करायचं आपल्याला, आपला एपीआय कॉल द्यायचा आहे. सो एपीआय कॉल काय आपला, जो आपण या ठिकाणी लॉग इन सर्व्हिस मध्ये क्रिएट केलाय. ठीक आहे. व्हॅलिडेट युजर नावाचा. ठीक आहे. सो आपल्याला काय करायचं, ह्या फंक्शनला म्हणजे ह्या व्हॅलिडेट युजर सर्व्हिसला कॉल करायचंय आपल्या ह्या फंक्शन थ्रू. सो मी काय करतो, याला या ठिकाणी व्हॅलिडेट युजर. ठीक आहे. त्यानंतर याला मला काय करायचंय, याचा पॅरामीटर जो आहे, ठीक आहे, याचा पॅरामीटर काय आहे, लॉग इन बॉडीचा इंटरफेस. सो मला काय करायचंय, मी काय करतो, सेम व्हेरिएबल या ठिकाणी काय करतो, क्रिएट करतो. ठीक आहे. व्हॅर किंवा कॉन्स्ट. ठीक आहे. माझं हे व्हेरिएबल या ठिकाणी क्रिएट होईल, याला मी या ठिकाणी इम्पोर्ट करतो. ठीक आहे. आणि याचं काय करायचंय, जी व्हॅल्यू असेल ती या ठिकाणी मी काय करेल, ही युजर नेम आणि पासवर्ड जो पण येणारा युजर नेम असेल किंवा पासवर्ड असेल तो काय होईल, या ठिकाणी या व्हेरिएबल मध्ये स्टोअर होईल आणि हा व्हेरिएबल काय होईल, या ठिकाणी पास होईल. ठीक आहे. सो याला मी काय करतो, या ठिकाणी पास करून ठेवतो. आता मला काय करायचंय, याच्यामध्ये माझ्याकडे काय आहे, माझा जर इंटरफेसला जर गेलो मी, ठीक आहे, इंटरफेस मध्ये काय, ईमेल आयडी आणि पासवर्ड. ठीक आहे. सो ईमेल आयडी म्हणजे आपलं या फंक्शनचं युजर नेम आणि पासवर्ड म्हणजे हा पासवर्ड. सो मी तर काय करतोय, ईमेल आयडी याची व्हॅल्यू असेल माझी युजर नेम. सो युजर, सॉरी, युजर नेम. ठीक आहे. त्यानंतर सेकंड असेल माझं पासवर्ड, त्याची व्हॅल्यू असेल माझी पासवर्ड. ठीक आहे. सो इथं काय केलं, आपला जो नॉर्मल पॅरामीटर्स आहे त्याला काय केलं, कन्वर्ट केलं आपल्या आय लॉग इन बॉडीमध्ये. आणि आपण काय करणार, हा व्हेरिएबल आय लॉग इन बॉडीचा जो व्हेरिएबल आहे तो आपण आपल्या फंक्शनला पास केला, जो की त्या फंक्शनचा एक्सपेक्टेड पॅरामीटर आहे. ठीक आहे. आता काय होईल, हे ज्यावेळेस फंक्शन कॉल होईल त्यामध्ये काय होईल, आपलं युजर नेम आणि पासवर्ड कॉल होईल आणि बेस्ड ऑन युजर नेम अँड पासवर्ड आपलं काय होईल, आपल्या ज्या व्हॅल्यूज आहेत त्या त्या ठिकाणी रिटर्न होतील. ठीक आहे. सो मी काय करणार या ठिकाणी, आता देन आणि कॅच ह्या दोन ब्लॉकचा आपण या ठिकाणी युज करणार. ठीक आहे. सो मी काय करतो, देन. ठीक आहे. देन मध्ये आपण काय करणार, आपला रिस्पॉन्स रीड करणार आणि त्याच्यानुसार आपण काय करणार आहे, आपले ऑपरेशन्स असणार आहे. ठीक आहे. त्यानंतर कॅच असेल या ठिकाणी, कॅच, कॅच मध्ये आपण काय करणार आहे, आपला एरर या ठिकाणी कॅच करणार आहे. ठीक आहे. सो देनचं फंक्शन आपण या ठिकाणी कम्प्लीट करून घेऊ. आता देन मध्ये आपण काय करणार, आपला आलेला रिझल्ट जो असेल तो आपण काय करणार आहे, या ठिकाणी रीड करणार आहे. जर त्याच्यामध्ये लॉग इन आयडी, ठीक आहे, आपला जर रिस्पॉन्सचा इंटरफेस चेक केला आपण, ठीक आहे, रिस्पॉन्सचा इंटरफेस काय आपला, आय लॉग इन मास्टर. ठीक आहे. याच्यामध्ये आपण काय करतो, लॉग इन आयडी, युजर नेम, पासवर्ड आणि बाकी सगळ्या फील्ड्स जे आहेत त्या गेट करतो. ज्यावेळेस लॉग इन सक्सेस होईल त्यावेळेस आपला हा लॉग इन आयडी जो आहे, ठीक आहे, हा काहीतरी एक नंबर असेल जो म्हणजे ग्रेटर दॅन 0 असेल. सो आपण काय करणार या ठिकाणी, जर, ठीक आहे, पहिला आपण काय करू, त्यांनी रिझल्ट या ठिकाणी राईट करू. ठीक आहे. रिझल्ट ऑफ टाईप आपला आय लॉग इन मास्टर. ठीक आहे. हा इंटरफेसचा रिझल्ट आपल्याला ठिकाणी रिटर्न होणार आहे. आता इथे काय करणार आपण, कंडिशन चेक करणार. जर आपला लॉग इन आयडी ग्रेटर दॅन 0 असेल तर आपलं ही जी स्टेट आहे ती काय झाली पाहिजे, ट्रू सेट झाली पाहिजे. आणि जर नसेल तर तो बाय डिफॉल्ट फॉल्स राहील. ठीक आहे. सो इफ रिझल्ट डॉट लॉग इन आयडी जर ग्रेटर दॅन 0 असेल तर काय होईल, आपला हे जे सेट फंक्शन आहे ते कॉल करायचं आहे. ठीक आहे. सो सेट फंक्शन कॉल होईल आणि याची व्हॅल्यू काय होईल, या ठिकाणी
ट्रू सेट होईल. म्हणजे हा लॉग इन सक्सेसफुल झाला. ठीक आहे. आता याच्या एल्स पार्ट मध्ये आपण काय करू शकतो, याला फॉल्स सेट करू शकतो, बट गरज नाहीये. रिझन, आपण आपण काय केलं, बाय डिफॉल्ट याला फॉल्स सेट ठेवलंय. सो याचा एल्स पार्ट लिहायची गरज नाही. जोपर्यंत हा सक्सेस होत नाही किंवा आयडी ग्रेटर दॅन 0 येत नाही तोपर्यंत ट्रू होणारच नाही. म्हणजे बाय डिफॉल्ट जो आपण फॉल्स ठेवलाय तो या ठिकाणी सेट राहील. सो आपल्याला एल्स पार्ट लिहायची गरज नाही. ठीक आहे. हे झालं टेनचा पार्ट. ठीक आहे. त्यानंतर कॅच. आता कॅच मध्ये आपण काय करणार आहे, आपला जो एरर असेल तो एरर या ठिकाणी कॅच करतो. सो इथे काय करतो मी, एरर या ठिकाणी करतो, एरर. ठीक आहे. याचा टाईप असतो बेसिकली एरर. ठीक आहे. सो एरर. आणि याला आपण काय करायचंय, जर एरर आला, ठीक आहे, सो आपण याला अलर्ट मध्ये टाकू शकतो की एक एरर एरर आलेला आहे, किंवा लॉक करू शकतो, किंवा आपल्याला जे पण पाहिजे ते करू शकतो. सो मी काय करतो इथं अलर्ट या ठिकाणी ऍड करतो, अलर्ट. ठीक आहे. या ठिकाणी आपण करूयात एरर वाईल, सॉरी वाईल लॉग इन. ठीक आहे. एरर काय आला तो आपण या ठिकाणी मेन्शन करू शकतो. सो याला काय करतो मी, या ठिकाणी आपला जो एरर आलाय तो या ठिकाणी मेन्शन करून देतो. ठीक आहे. सो हा एरर या ठिकाणी एरर येईल. आणि ज्यावेळेस एरर येईल त्यावेळेस काय करायचं, याला फॉल्स सेट करायचंय. सो या ठिकाणी मी करतो सेट इज लॉग इन फॉल्स. ठीक आहे. सो हे बेसिकली झालं. आपण काय केलं, आपलं एक फंक्शन राईट केलं, ज्या फंक्शन मध्ये आपण काय करतोय, युजर नेम आणि पासवर्ड सेट करतोय. त्या युजर नेम आणि पासवर्डला आपण काय केलं, कन्वर्ट केलं आपल्या लॉग इन बॉडीमध्ये. त्यानंतर काय केलं, जो कन्वर्जन म्हणजे कन्वर्ट झालेला जो ऑब्जेक्ट आहे तो आपण काय केला, आपल्या फंक्शनला पास केला, जो की त्याचा एक्सपेक्टेड पॅरामीटर होता. आणि काय केलं, जर सक्सेस झाला, ठीक आहे, देन पार्ट मध्ये आपण काय केलं, त्याला सेट केलं, आपण जो स्टेट व्हेरिएबल क्रिएट केलाय त्याला सेट केलं ट्रू. जर एरर आला तर त्याला सेट केलं फॉल्स. ठीक आहे. सो अशा प्रकारे आपण काय केलं, आपलं एक फंक्शन जे आहे त्या ठिकाणी कॉल केलं. आता सेकंड स्टेप, आता याच्यामध्ये नेक्स्ट स्टेप काय आहे, की तुम्ही हे फंक्शन राईट केलं, ठीक आहे, आता या फंक्शनला युजर नेम आणि पासवर्ड पाहिजे. सो युजर नेम आणि पासवर्ड जे आहे ते आपल्या लॉग इन पेज वरती आहे. ठीक आहे. बट लॉग इन पेजचा डायरेक्ट ऍक्सेस आपल्याला या ठिकाणी नाहीये. म्हणजे काय, लॉग इन पेजचा डायरेक्ट ऍक्सेस म्हणजे काय, सपोज आपलं जे लॉग इन पेज आहे, ठीक आहे, ह्या लॉग इन पेज मध्ये आपण काय केलंय, युजर नेम आणि पासवर्ड या ठिकाणी दोन स्टेट क्रिएट केलेत. ठीक आहे. बट त्या स्टेटचा डायरेक्ट ऍक्सेस आपल्याला आपल्या ऍप डॉट टीएसएस मध्ये नसतो. ठीक आहे. सो त्यासाठी काय करणार आपण, आपलं हे जे फंक्शन आहे, ठीक आहे, हे फंक्शन आपण काय करतो, ऍज अ प्रॉप्स ह्या कॉम्पोनंटला म्हणजे लॉग इनच्या कॉम्पोनंटला पास करणार. ठीक आहे. आणि हे फंक्शन काय एक्सपेक्ट करतं, युजर नेम आणि पासवर्ड. ज्यावेळेस हे फंक्शन आपलं जे लॉग इन सर्व्हिसचं जे फंक्शन आहे ते ऍज अ प्रॉप्स या फंक्शन म्हणजे प्रॉप्सला पास होईल, सॉरी कॉम्पोनंटला, त्यावेळेस काय होईल, आपलं जे फंक्शन आहे, ठीक आहे, ते कॉल होणार आपल्या लॉग इनच्या पेजवरती. ठीक आहे. या पेजवरती ज्यावेळेस कॉल होईल त्यावेळेस आपल्याकडे काय होईल, त्या फंक्शनला जे दोन पॅरामीटर्स पास करायचे ते आपल्याकडे या ठिकाणी असतात. सो आपण काय करणार, हे फंक्शन जे आपण इथं राईट केलंय ऍप डॉट टीएसएक्स मध्ये, ते फंक्शन लॉग इन सर्व्हिसचं आपण कॉल करतो ऍप डॉट टीएसएक्स मध्ये. आणि ज्यावेळेस कॉल करतो त्यावेळेस आपलं काय असतं, ह्या दोन व्हॅल्यूज आपण त्या ठिकाणी पास करू शकतो. ठीक आहे. ज्यावेळेस तिथं पास होतील तो त्या व्हॅल्यू ऍक्सेप्ट करेल आणि या ठिकाणी तो आपल्या फंक्शनला ऍक्च्युअल लॉग इनच्या फंक्शनला किंवा एपीआय ला पास करून आपला रिस्पॉन्स या ठिकाणी गेट करून देईल. ठीक आहे. सो आता त्या ठिकाणी काय करायचं आहे आपल्याला, आपलं जे फंक्शन आहे, ठीक आहे, म्हणजे आपण हे राईट केलं जे फंक्शन आहे याचं काय करायचंय, आपल्याला प्रॉप्स मध्ये ऍड करायचंय आपल्या लॉग इनच्या सर्व्हिसमध्ये. सो इथे काय करतो मी, सिम्पल सध्या याला कॉपी करतो डायरेक्ट. ठीक आहे. आता मला काय करायचं, याचा एक प्रॉप्स ऍड करायचा आहे. सो मी इथं करतो प्रॉप्स या ठिकाणी ऍड. ठीक आहे. प्रॉप्स आपण कसं ऍड करतो, सॉरी प्रॉप्स कसं ऍड करतो, आपल्या फंक्शनचं नाव. ठीक आहे. सो इथे काय आलं, आता एरर काय देतोय हा, की हे प्रॉप जे आपण क्रिएट केलंय तो या ठिकाणी त्या लॉग इनचा पार्ट नाहीये. सो आपल्याला काय करायचंय, लॉग इनच्या फंक्शन मध्ये जाऊन आपल्याला हे फंक्शन म्हणजे प्रॉप्स ऍड करायचंय. सो कसं प्रॉप्स ऍड करतो, आपण इंटरफेस क्रिएट करतो आणि आपला प्रॉप्सचं नाव तिथं ऍड करतो. ठीक आहे. सो लॉग इन पेज वरती आलो मी. ठीक आहे. पहिलं काय केलं आपण, या ठिकाणी प्रॉप्स ऍड केलंय ऍज अ लॉग इनचा प्रॉप्स. ठीक आहे. सो मी काय करतो, लॉग इन पेजला जातो. आता या ठिकाणी काय करायचं, आपल्याला इंटरफेस क्रिएट करायचा एक. सो इंटरफेस असेल आपला इंटरफेस आय लॉग इन प्रॉप्स. ठीक आहे. आणि याच्यामध्ये काय असणार आपलं, जे फंक्शन आपण क्रिएट करतोय किंवा जे आपण फंक्शन क्रिएट केलंय, ठीक आहे, ते फंक्शन. ठीक आहे. सो हे फंक्शन असणार आहे. सो इथं करतो मी या ठिकाणी हे फंक्शन क्रिएट. ठीक आहे. सध्या याचा रिटर्न टाइप जो असणार आहे फॉल वॉइड असणार आहे. सो इथं मी करतो डायरेक्ट याला वॉइड. ठीक आहे. आता हे फंक्शन काय ऍक्सेप्ट करते, आपलं युजर नेम आणि पासवर्ड. सो मी काय करतो, या ठिकाणी युजर नेम आणि पासवर्ड या ठिकाणी
इथून कॉपी करून घेतो. ठीक आहे, याला दोन पॅरामीटर्स पाहिजेत, युजर नेम आणि पासवर्ड. सो मी इथं कॉपी केलं हे आणि या ठिकाणी पास केलं. ठीक आहे. सो ज्यावेळेस आपण हे फंक्शन इथं ह्या पेजवरती कॉल करणार लॉगिनच्या, तो काय करणार, लॉग इनच्या पेजवरती ज्यावेळेस हे फंक्शन कॉल करू त्याला हे दोन पॅरामीटर एक्सेप्ट विचारणार, त्याला हे दोन पॅरामीटर पास करावं लागणार. आणि ज्यावेळेस इथं पास होतील ते काय करणार, कॉल झाल्यानंतर ह्या फंक्शनलाच डायरेक्टली कॉल करणार. आणि तो काय करणार, या ठिकाणी आपलं फंक्शनचा पॅरामीटर पास करून आपलं हे लॉग इनचं एपीआय कॉल करणार. सो चेंज काय करायचं आता इथं, हा जो इंटरफेस आहे, ठीक आहे, हा इंटरफेस आपल्याला काय करायचा आहे, या ठिकाणी यूज करायचा. सो इंटरफेस कसा यूज करतो आपण, आपल्या फंक्शन कॉम्पोनंटला प्रॉप्स पास केले तर, ठीक आहे, एक प्रॉप्स व्हेरिएबल या ठिकाणी क्रिएट होईल, प्रॉप्स ऑफ टाईप आपला इंटरफेस. ठीक आहे. त्यानंतर याचं कॉन्स्ट आपण क्रिएट करतो. ठीक आहे. सो कॉन्स्ट, या कॉन्स्ट मध्ये आपण काय करतो, आपला जो पण प्रॉप्सचे प्रॉपर्टी असतील, ठीक आहे, ते आपण यूज करतो. कशातून यूज करतो आपण, आपल्या प्रॉप्सच्या व्हेरिएबल मधून. सो प्रॉप्स हे व्हेरिएबल इथं घेतलं. ठीक आहे. इथं आपल्याला आपले जे पण प्रॉप्स असतील, ठीक आहे, इथं भेटतात. आपल्या केसमध्ये एकच आहे, सो या ठिकाणी आला. ठीक आहे. आता काय करायचंय, आपण फॉर्म क्रिएट केलाय. ठीक आहे. त्या फॉर्म मध्ये आपल्याला काय करायचंय, हे फंक्शन कॉल झालं पाहिजे. सो आपण जो फॉर्म क्रिएट केलाय, ठीक आहे, यासाठी आपण काय केलंय, एक सबमिट बटन क्रिएट केलंय. ठीक आहे, याला मी मिनिमाइज करतो. या ठिकाणी आपण केलंय सबमिट बटन केलंय. तर सबमिट बटन म्हणजे काय, की आपण जेव्हा फॉर्म सबमिट करतो, ठीक आहे, म्हणजे हे बटन क्लिक करणार तर काय होईल, हा पूर्ण फॉर्म जो आहे तो सबमिट होतो, जो पण इथं आपल्याला फंक्शन दिलं असेल त्या फंक्शनच्या अकॉर्डिंग. ठीक आहे. तर ते फंक्शन आपण काय करतो, या ठिकाणी क्रिएट करतो. म्हणजे ह्या फॉर्मला एक फंक्शन क्रिएट होणार आणि ते फंक्शन काय होणार, कॉल होणार ह्या बटनच्या क्लिकवरती. ठीक आहे. सो त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, एक फंक्शन क्रिएट करावं लागेल आणि त्या फंक्शनच्या आतमध्ये आपलं हे फंक्शन कॉल होईल. ठीक आहे. सो मी काय करतो, या ठिकाणी एक फंक्शन राईट करतो, कॉन्स्ट. या फंक्शनचं नाव असेल, आपल्याला काय करायचं, सबमिट झाल्यानंतर त्याला काहीतरी क्रिएट करायचं आहे. सो मी काय करतो, त्याला ऑन सबमिट हे फंक्शन नाव देतो. सो हँडल हँडल ऑन सबमिट, सॉरी सबमिट. ठीक आहे. हँडल ऑन सबमिट या ठिकाणी माझं फंक्शन असेल. आणि या ठिकाणी काय असणार आहे, माझं जो फॉर्मचा इव्हेंट असेल तो फॉर्मचा इव्हेंट या ठिकाणी कॉल होईल. ठीक आहे. सो इथे काय करतो मी, इव्हेंट ऑफ टाईप माझं काय असणार आहे, रिॲक्ट मधला फॉर्म इव्हेंट. ठीक आहे. सो रिॲक्ट डॉट फॉर्म इव्हेंट. ठीक आहे. आणि याच्यामध्ये पण जो स्पेसिफिक फॉर्म आहे तो काय आपला HTML एलिमेंट फॉर्म आहे. सो HTML एलिमेंट नाव, सॉरी HTML फॉर्म एलिमेंट नावाने मी काय करणार त्यांनी याला कॉल करणार. सो HTML फॉर्म एलिमेंट या ठिकाणी आपण पास करणार. ठीक आहे. सो काय होईल, माझं ही जी इव्हेंट आहे माझ्या फॉर्मची इव्हेंट असेल आणि ह्या फॉर्मच्या इव्हेंट मध्ये मला काय होईल, मला युजरला रिस्ट्रिक्ट करायचं, त्याचा आपण काय केला, हा इव्हेंट या ठिकाणी कॉल केला. ठीक आहे. आता हे कसं कॉल करतो आपण, या ठिकाणी पहा. ठीक आहे. हे कॉलबॅक म्हणजे माझं फंक्शन सिंटॅक्स कम्प्लीट झाला. आता ह्या इव्हेंटला मला प्रिव्हेंट करायचंय. आता प्रिव्हेंट किती वेळा आपण करतो, जो पण माझा एपीआय कॉल सक्सेस होत नाही तो पण आपल्याला प्रिव्हेंट करतो. सो प्रिव्हेंट कसं करतो, तर याला आपण काय करतो, इव्हेंट डॉट प्रिव्हेंट डिफॉल्ट आपण करतो. ठीक आहे. प्रिव्हेंट डिफॉल्ट. सो या ठिकाणी काय होईल, आपला फॉर्म प्रिव्हेंट होईल किंवा होल्ड होईल तोपर्यंत, जोपर्यंत आपला फंक्शन कॉल होत नाही तोपर्यंत. तर आपल्या या ठिकाणी काय करायचंय, फंक्शन कोणतं कॉल करायचंय, आपलं हे युजर लॉग इन सर्व्हिस वालं. ठीक आहे. तुम्ही काय करतोय, युजर लॉग इन सर्व्हिस. ठीक आहे. आता ज्यावेळेस मी या ठिकाणी कॉल करतो तो काय म्हणतोय, मला दोन पॅरामीटर्स पाहिजेत. ठीक आहे. दोन पॅरामीटर कोणते आहेत, युजर नेम आणि पासवर्ड. ठीक आहे. सो युजर नेम आणि पासवर्ड आपल्याकडे या ठिकाणी ह्या पेजवरती कुठे आहेत, ह्या स्टेट व्हेरिएबल मध्ये ऑलरेडी आहेत. ठीक आहे. सो मी काय करतो, हा युजर नेम या ठिकाणी पास करतो आणि पासवर्ड या ठिकाणी पास करून देतो. ठीक आहे. हे झालं आपलं फंक्शन त्या स्पेसिफिक लॉग इनच्या पेजचं. ठीक आहे. त्यानंतर हेच फंक्शन झालं आपलं ऍक्च्युअल सर्व्हिस कॉल करण्यासाठीचं. ठीक आहे. सो या ठिकाणी काय होईल, आपलं हँडल ऑन सबमिट जे आहे ते आपल्याला काय करायचं, ह्या पेजवरती कॉल करायचंय. ठीक आहे. सो मी काय करतो, या ठिकाणी हँडल सबमिट काय करायचं, हे फॉर्मच्या ऑन सबमिट वरती मला काय करायचंय, हे फंक्शन कॉल झालं पाहिजे. सो मी काय करतो, इथं ऑन सबमिट. ठीक आहे. ऑन सबमिट माझं हे फंक्शन इथं कॉल होईल. ठीक आहे. सो हे झालं आपलं लास्ट स्टेप. ठीक आहे. लास्ट म्हणजे कसं, की या ठिकाणी आपला काय होईल, एपीआय कॉल होईल आता. सो मी याला सेव्ह केलं. ठीक आहे. या केसमध्ये आपला काय होईल, आपला जो एपीआय आहे तो कॉल होईल आणि काय होईल, माझा जो रिस्पॉन्स असेल तो काय होईल, माझा या ठिकाणी
ट्रू किंवा फॉल्स सेट करेल मला ऍज पर माझी रिस्पॉन्स नुसार. ठीक आहे. सो मी इथं आता जर सेव्ह केलं. ठीक आहे. लॉग इन पेज सेव्ह केलं. आता काय करू आपण UI वरती एकदा याला रिफ्रेश करून या ठिकाणी काय करतो मी लॉग इन करतो विदाउट एंटरिंग आयडी आणि पासवर्ड. ठीक आहे. तिथे काय आलं मला एरर आला. एरर काय आता की युजर डिटेल्स म्हणजे आपला आता हा एरर जो आहे युजर डिटेल्स हा जो आपला मेसेज होता की युजर डिटेल नॉट फाउंड इन डेटाबेस तो या ठिकाणी आलाय. ठीक आहे. तो कन्व्हर्जनचा एरर या ठिकाणी देतो की जे आपण कन्वर्ट करतोय ते जेसन मध्ये कन्वर्ट करण्यासाठी व्हॅलिड ऑब्जेक्ट नाहीये. ठीक आहे. सो अशा प्रकारे काय झालं इथं या ठिकाणी आपल्याला एरर आला. सो हे आपलं एक्सपेक्टेड आउटपुट आहे ते आपल्याला इथं या ठिकाणी मिळतंय. ठीक आहे. एम्प्लॉय वरती जर मी इथं क्लिक केलं किंवा कॉन्टॅक्ट वरती क्लिक केलं तर काय होतंय मला तो रिस्ट्रिक्ट करतोय अजूनही तो लॉग इन करून देत नाही कारण आपलं व्हॅलिड लॉग इन झालेलं नाहीये. ठीक आहे. तर आपण काय करू आता ऍक्च्युअल डेटाबेस मधला जो युजर आहे तो या ठिकाणी काय करू लॉग इन करू आणि त्याने काय करू याला ऍक्सेस करू. ठीक आहे. सो मी डेटाबेस ओपन करतो एकदा. ठीक आहे. सो इथे काय झालं आपले हे युजर्स आहेत. आता याच्यातला एक जर युजर घेतला. ठीक आहे. सो मी पहिला युजर घेतो या ठिकाणी टाकला. ठीक आहे. त्याचा पासवर्ड या ठिकाणी घेतला. ठीक आहे. आता मी काय करतो लॉग इन करतो. ठीक आहे. जर लॉग इन केलं तर काय होईल मला ज्या पेजवरती जायचं त्या ठिकाणी मी काय करू शकतो आता रिवर्ट म्हणजे जाऊ शकतो.